तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध। तर पहा, यातील आपण सराव संच 1.1 पाहत आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 पाहिलेले आहेत। तर ते तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही ते नक्की पहा। आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4। तर पहा, सगळ्यात आधी पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा। दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा। तर पहा, हे सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय माहिती पाहिजे तर ते म्हणजे दरम्यानता। जर तीन बिंदू समजा बिंदू P, Q आणि R हे जर एका रेषेवर असतील तर काय होतं, P आणि Q मधला अंतर त्याचबरोबर Q आणि R मधला अंतर हे कोणाबरोबर सारखं येतं, P आणि R मधल्या अंतराइतकं असतं। म्हणजे हे जर आलं तर म्हणायचं हे बिंदू एक रेषीय आहेत आणि बिंदू Q हा बिंदू P आणि बिंदू R च्या दरम्यान आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे। पहा, आणि जर असं आले नाही, हे जर बरोबर आले नाही, समजा याची किंमत आहे 2, याची किंमत आहे 2, याची किंमत आहे 3 आणि हे दोन्ही मिळून 5 आहे, पण देताना जर इथं 6 दिलेला असेल तर समजून घ्यायचं की बिंदू Q हा बिंदू यांच्या दरम्यान नाही। 5 बरोबर 6 येणार आहे का, नाही, म्हणजेच हे आपल्याला आधी यायला हवं। तर ही गणित आपल्याला सोडवता येणार आहे। तर पहा, आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 3 मधला प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मला खात्री आहे या प्रकारची गणिते तुम्हाला नक्की समजतील। पहा, प्रश्न क्रमांक 1, पहिला प्रश्न दिलेला आहे P आणि R मधला अंतर दिलेला आहे 7, त्यानंतर P आणि Q मधला अंतर दिलेला आहे 10, त्यानंतर Q आणि R मधला अंतर दिलेला आहे 3। पहा, या ठिकाणी हे आपल्याला दिलेलं आहे। ज्यावेळेस असा प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात मोठं अंतर कोणाचं आहे ते पाहून घ्यायचं। कोण आहे सगळ्यात मोठं अंतर असलेलं, कोण आहे, P आणि Q, त्याला समीकरण क्रमांक 1 द्यायचं, बरोबर 10, समीकरण क्रमांक 1। त्यानंतर उरलेले दोन एकत्र लिहायचे, P आणि R अधिक डिस्टन्स Q R बरोबर काय येते पहा या ठिकाणी 7 अधिक 3 बरोबर किती, 10, याला समीकरण क्रमांक 2 म्हणायचे। आता समीकरण 1 आणि 2 वरून पहा या ठिकाणी काय आले, याची किंमत बरोबर ह्या दोन्हींची बेरीज येते, म्हणजेच डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PQ। समीकरण 1 व 2 वरून हे मिळाले आपल्याला। पहा, हेच मिळालं असेल तर काय म्हणायचं, बिंदू काय आहेत, एक रेषीय आहेत आणि ह्या दोन्हींमध्ये जो बिंदू दोन्ही बाजूला दिसतोय तो कुठला बिंदू, मधला बिंदू आहे। पहा, या ठिकाणी दोन्ही बाजूला कुठला दिसतोय, P इथं आहे, इकडे आहे का, नाही, इथं R आहे, इथं R आहे का, आहे, म्हणजे R हा बिंदू मध्ये आहे। म्हणजेच पहा, P Q आणि R मध्ये R हा बिंदू मध्ये आहे, P ह्या बाजूने आहे, Q ह्या बाजूने आहे। Q हा असंही असू शकतं, Q ह्या बाजूने आणि P ह्या बाजूने, म्हणजे R हा बिंदू मध्ये असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आता खाली काय लिहिणार आहे आपण, हे आलेलं आहे आपलं या ठिकाणी, म्हणजेच हे काय आहेत, एक रेषीय आहेत। बिंदू R हा बिंदू P व बिंदू Q यांच्या दरम्यान आहे, म्हणून P R Q ज्यावेळेस बिंदू एक रेषीय असतात
शक्यता काय आहे? क्यू, आर आणि पी. झालं. सोपं होतं की नाही? याच प्रकारे आपल्याला दुसरं उदाहरण सोडवायचे. आता हे झालं, हे एकरेषीय आहेत म्हणून. जर एखादं उदाहरण एकरेषीय नसेल तर काय होतं? ह्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येत नाही. म्हणजेच हा त्या ठिकाणी काय येणार आहे? तो त्यांच्या दरम्यान नसणार आहे. म्हणजेच ते काय असणार आहेत? एकरेषीय नसणार आहेत. हे आपल्याला पाहायचंय. पहा, आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? तर RS बरोबर 8. प्रश्न क्रमांक 2 आहे डिस्टन्स R आणि S मधलं डिस्टन्स आहे 8. डिस्टन्स S आणि T मधलं डिस्टन्स आहे 6. त्यानंतर डिस्टन्स RT आहे 4. सगळ्यात मोठा कुठला आहे या ठिकाणी? डिस्टन्स सगळ्यात जास्त कोणाचा आहे? पहिल्याचं. मग त्याला समीकरण क्रमांक 1 द्यायचं आहे. बरोबर 8. समीकरण क्रमांक 1. त्यानंतर उरलेल्या दोघांची बेरीज. किती येते? 6 अधिक 4 10. याला समीकरण क्रमांक 2 द्यायचे. समीकरण 1 व 2 वरून पहा, ST अधिक हे लिहून घ्या आधी, RT बरोबर RS येतंय का? ही किंमत आहे 8, ही किंमत आहे 10. बरोबर येतात का? नाही. कारण समीकरण 1 व 2 वरून त्याचा उपयोग करून. म्हणून बिंदू पहा, या ठिकाणी कुठला बिंदू मध्ये असणार आहे? असायला हवा बिंदू T. बिंदू T हा बिंदू S आणि R व बिंदू S यांच्या दरम्यान नाहीये. कारण बरोबर आलंय का? नाही. दरम्यान नाही. याच प्रकारे आपण काय दाखवू शकतो? याचप्रमाणे बिंदू R व बिंदू S बाबत दाखवता येईल का बिंदू R आणि S हा सुद्धा काय आहे? उरलेल्या 2 यांच्या दरम्यान नाहीये. याचप्रमाणे दाखवता येईल. म्हणून बिंदू R, S व T यांपैकी एकही बिंदू उरलेल्या दोन बिंदूंच्या दरम्यान किंवा कोणताच बिंदू उरलेल्या 2 बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू R, S व T हे एकरेषीय नाहीत. एकरेषीय नाहीत. झालं. काय करायचं आपल्याला? जसं आधीच्या उदाहरणासाठी केलं तेच करायचे. पण ह्या ठिकाणी पहा, ही किंमत सारखी आलेली नाहीये. म्हणजेच हे काय नाहीयेत? एकरेषीय नाहीये. आता पहा, आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. तर पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? डिस्टन्स AB बरोबर 16. AB बरोबर 16. CA बरोबर 9. AB बरोबर 16. डिस्टन्स CA बरोबर 9 आणि डिस्टन्स BC बरोबर 7. तर पहा, सगळ्यात मोठा कोणता आहे या ठिकाणी? सगळ्यात जास्त डिस्टन्स कोणाचा आहे? अंतर कोणाचं आहे सगळ्यात जास्त? तर ते आहे डिस्टन्स AB. म्हणजे A आणि B मधलं अंतर सगळ्यात जास्त आहे. त्याला समीकरण क्रमांक 1 द्या. त्यानंतर उरलेल्या दोन्हींची बेरीज करा आणि ती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहा. म्हणजे
पूर्ण मार्क मिळतील. 9 अधिक 7, 9 आणि 7 किती झाले? 16. त्याला समीकरण क्रमांक 2 द्या. म्हणून समीकरण 1 आणि 2 वरून CA अधिक डिस्टन्स CA अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB आहे की नाही? 16 16 1 व 2 वरून. त्यानंतर खाली लिहून घ्या. आता पहा कुठला बिंदू मध्ये येणार आहे? 2 इकडे असलेला कुठला आहे? तो आहे C. म्हणजे बिंदू C हा बिंदू A व बिंदू B यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय? बिंदू C हा मध्ये असणार आहे आणि बाकीचे 2 कडेने त्याच्या बाजूला A C B किंवा B C A या पद्धतीने लिहायचं. म्हणजेच काय? हे काय आहेत? एक रेषे आहेत. झालं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी 3 बिंदू दिलेत L, M आणि N. पहा अंतर काय दिलेलं आहे? L आणि M मधलं अंतर दिलेलं आहे 11. M आणि N मधलं अंतर दिलेलं आहे 12. त्यानंतर N आणि L मधलं अंतर दिलेलं आहे 8. सगळ्यात मोठे कोणाचे अंतर? तर ते आहे हे M आणि N मधलं. मग त्याला समीकरण क्रमांक 1. त्यानंतर उरलेल्या दोन्हींची बेरीज LM अधिक डिस्टन्स NL बरोबर काय आहे? 11 अधिक 8 किती आले? 19. त्याला समीकरण क्रमांक 2 द्या. L डिस्टन्स LM अधिक डिस्टन्स NL बरोबर आले का? नाही आले. म्हणजेच काय? नॉट इक्वल. म्हणजे हे याच्या बरोबर नाही. 1 आणि 2 वरून या दोन्हींचा वापर करून. म्हणून बिंदू पहा कुठला बिंदू आहे दोन्हीकडे सामायिक? तो आहे L. L हा बिंदू M व बिंदू N च्या दरम्यान नाही. याचप्रमाणे बिंदू M व बिंदू N साठी दाखवता येईल. म्हणजे ते सुद्धा काय आहेत? उरलेल्या 2 बिंदूंच्या दरम्यान नाही आहेत. म्हणून बिंदू L, M आणि N हे एकमेकांच्या यापैकी कोणताच बिंदू उरलेल्या 2 बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणजेच बिंदू L, M व N हे एकरेषीय नाहीत. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी 3 बिंदू दिलेत X, Y आणि Z. X, Y आणि Z.
एक्स आणि वाय मधला अंतर दिलेला आहे 15. एक्स वाय डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स वाय झेड बरोबर 7, वाय झेड बरोबर 7, डिस्टन्स एक्स झेड बरोबर 8. सगळ्यात मोठं कोणाचं आहे तर ते आहे एक्स वायचं डिस्टन्स. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15 आपलं समीकरण क्रमांक 1. त्यानंतर डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर 7 अधिक 8 किती झाले 15. याला समीकरण क्रमांक 2 द्या. डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय 1 व 2 वरून हे आपल्याला मिळाले. म्हणजेच बिंदू या ठिकाणी कुठला बिंदू मध्ये येणार आहे जो दोन्ही बाजूला आहे असा तो आहे झेड. वाय झेड आणि एक्स झेड म्हणजे झेड हा बिंदू त्या उरलेल्या दोन बिंदूंच्या मध्ये आहे. बिंदू झेड हा बिंदू वाय व एक्स च्या दरम्यान आहे. म्हणजेच काय आहेत एक रेषा आहेत हे बिंदू आणि बिंदू झेड हा काय आहे मध्ये आहे. म्हणजेच वाय झेड आणि एक्स किंवा एक्स झेड वाय झालं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये कुठले कुठले बिंदू दिलेले आहेत डी ई आणि एफ. तर पहा प्रश्न क्रमांक 6 डिस्टन्स डी ई बरोबर 5, डी बरोबर 5, ई डिस्टन्स ई एफ बरोबर 8 आणि डिस्टन्स डी एफ बरोबर 6. डिस्टन्स डी एफ बरोबर 6. यात मोठे कुठले आहे डिस्टन्स ई आणि एफ मधलं. त्याला आधी समीकरण क्रमांक 1 देऊया. ई आणि एफ बरोबर 8 समीकरण क्रमांक 1. त्यानंतर डिस्टन्स डीई म्हणजे उरलेल्या दोन्हींची बेरीज करून घ्या. डीएफ बरोबर 5 अधिक 6, 6 आणि 5 11. याला समीकरण क्रमांक 2 द्या. डिस्टन्स डीई अधिक डिस्टन्स डीएफ बरोबर डिस्टन्स ईएफ येतंय का समीकरण 1 आणि 2 वरून नाही. 1 व 2 वरून सारखे येतात का नाही. म्हणून बिंदू डी हा पहा या ठिकाणी डी हा बिंदू आहे. डी हा बिंदू ई व एफ च्या दरम्यान नाही. याचप्रमाणे बिंदू ई व एफ साठी दाखवता येईल. बिंदू डी ई व एफ यापैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू डी ई व एफ हे एकरेषीय नाहीत. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालाय. यापैकी तुम्हाला एखादा तरी प्रश्न
येऊ शकतो. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा काय दिलेले आहे आपल्याला. बिंदू दिलेले आहेत एका संख्या रेषेवर आणि त्यातील आपल्याला एका दोन बिंदूंमधलं अंतर विचारलेलं आहे. पहा 2 अंतर दिलेली आहेत आणि तिसरा अंतर विचारलेला आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 4. एका संख्या रेषेवर ABC हे 3 बिंदू असे आहेत की AC चं अंतर आहे 10, C आणि B मधलं अंतर आहे 8, तर A आणि B मधलं अंतर काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. सर्व पर्यायांचा विचार म्हणजे काय तर पहा संख्या रेषेवर 3 बिंदू आहेत A B C. संख्या रेषेवर आहेत म्हणजेच कसे आहेत ते एक रेषीय आहेत, एकाच रेषेवर आहेत. पहा आता आधी आपण पहिला पर्याय क्रमांक पाहूया. पहिला पर्याय काय येईल. एक तर A B आणि C म्हणजेच B हा A आणि C च्या मध्ये असेल संख्या रेषेवर. पहा B हा A आणि C च्या मध्ये असेल. तर पहा या ठिकाणी हा आहे A, हा आहे C आणि हा आहे B. तर पहा आपल्याला अंतर काय दिलंय. A आणि C मधलं अंतर आहे 10 म्हणजे हे अंतर आहे 10. त्यानंतर C आणि B मधलं अंतर आहे 8 म्हणजे ह्या दोन्हींमधलं अंतर आहे ते आहे 8. पहा झालंय. त्यानंतर आपल्याला विचारले काय हे अंतर विचारले म्हणजे जर ह्या अंतरातून आपण हे अंतर वजा केलं तर आपल्याला हे अंतर मिळेल. मग त्यासाठी पहा जर हे एकाच रेषेवर आहेत तर आपण काय लिहिणार. A आणि B मधलं अंतर अधिक B आणि C मधलं अंतर. पहा बिंदू B हा जर मध्ये असेल तर आपण हे असं लिहितो कारण की आपण असं लिहिल्यानंतरच म्हणतो ना बिंदू B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे. म्हणजेच या ठिकाणी बिंदू B च्या A आणि C च्या दरम्यान असेल तर हे येईल. म्हणजेच पुढे काय यायला हवं A आणि C एकाच रेषेवर आहेत ते म्हणून. मग आता याच्यात किमती टाका. ही किंमत किती दिलेली आपल्याला. ही किंमत आपल्याला काढायची. मग ही आहे तशीच लिहा. त्यानंतर ही किंमत किती दिलेली आहे ती आहे 8 आणि ही किंमत किती दिलेली आहे ती आहे 10. याची किंमत काढायची. हे ह्या बाजूला तसंच ठेवा. हा 8 त्या बाजूला न्या तो काय होणार आहे वजा होणार आहे. म्हणजेच किती आलं उत्तर 2. डिस्टन्स AB बरोबर 2 झालं. पहिला पर्याय झाला. आता दुसऱ्या पद्धतीने काय असू शकतं. बिंदू B मध्ये झाला घेऊन आता बिंदू C मध्ये घेऊन पाहूया. A C आणि B. जर बिंदू C हा मध्ये असेल तर काय अंतर येईल ते पाहूया. इकडे आहे A, इकडे आहे B आणि इथं आहे C. आपल्याला कुठलं अंतर दिलंय AC बरोबर 10 आणि CB बरोबर 8. हे दिलेलं आहे आपल्याला अंतर 10 आणि हे दिलेलं आहे 8. तर आपल्याला A आणि B मधलं अंतर काढायचं आहे. तर पहा या ठिकाणी जर बिंदू C मध्ये असेल तर A C मधलं अंतर अधिक C आणि B मधलं अंतर बरोबर A आणि B मधलं अंतर येणार आहे. म्हणून किमती टाका आता. A आणि C मधलं दिलेलं अंतर किती आहे 10. C आणि B मधलं दिलेलं अंतर किती आहे 8. म्हणजेच आणि याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ते किती आलेलं आहे तर ते आहे 18. म्हणजेच डिस्टन्स AB बरोबर 18. या ठिकाणी मिळाले आपल्याला 2, या ठिकाणी मिळाले 18. आता तिसरी पॉसिबिलिटी म्हणजे तिसरा पर्याय काय येईल. आता आपला B मध्ये घेऊन झाला, C मध्ये घेऊन झाला. आता A मध्ये घेऊन पाहूया. जर A मध्ये घेतला तर काय होते पहा. जर A मध्ये घेतला तर B A आणि C. A आणि B मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. B आणि C मधलं अंतर आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे 8. हे अंतर आपल्याला दिलेलं आहे 8.
त्यानंतर ए आणि सी मधलं अंतर आपल्याला दिलेलं आहे 10. पहा या ठिकाणी बी आणि सी मधलं अंतर ए आणि सी मधल्या अंतरापेक्षा मोठं दिसतंय, पण 10 पेक्षा 8 मोठं असणार आहे का? नाही. म्हणजे ही शक्यता आहे का? नाही. मग इथे लिहून घ्या, डिस्टन्स ए सी हे मोठं आहे कोणापेक्षा? डिस्टन्स बी सी पेक्षा. या ठिकाणी काय मिळाले आपल्याला? हे मिळाले, जर बिंदू ए हा बिंदू बी व सी च्या दरम्यान असेल तर कोणाचं अंतर कमी पाहिजे? ए सी चं अंतर हे बी सी पेक्षा कसं पाहिजे? कमी पाहिजे. हे बी सी पेक्षा अंतर बी सी पेक्षा कमी हवं. म्हणून हा पर्याय शक्य नाही. इथं तसं दिलेलं आहे का? इथं तसं झालंय का? नाही. म्हणजे बिंदू ए हा ह्या दोन्हींच्या मध्ये येणार नाही, कारण की हे काय होते पहा, 8 हा 10 पेक्षा मोठा आहे असं ह्या जर आपण हा पर्याय निवडला तर इथं तसं मिळतंय, म्हणून तसं होणार नाही. म्हणून हा पर्याय नाही. म्हणजेच काय? म्हणजेच उत्तर काय मिळालं आपल्याला? ए बी मधलं अंतर किती मिळणार आहे? तर ते आहे 2 किंवा 18. सगळ्या पर्यायांचा विचार केल्यानंतर हे आपल्याला मिळालेलं आहे. तर पहा, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.